नमस्कार, मी मंगेश सपकाळ. 26 मार्च 2016 रोजी जो नास्तिक मेळावा आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने ही मुलाखत. सर्वप्रथम ह्या टीमला, नास्तिक मेळाव्याच्या पूर्ण टीमला आणि आयोजकांना खूप खूप शुभेच्छा. खूप चांगली कामगिरी आहे ही, खूप चांगली संकल्पना आहे. आता पहिला प्रश्न आहे की मी नास्तिक कसा झालो. तर याचं उत्तर असं आहे की मी रविवारी आस्तिक होतो आणि सोमवारी नास्तिक झालो असं नाही आहे. कारण की ही लॉंग प्रोसेस आहे. असं होत नाही की तुम्हाला आज असं वाटलं की चला आज नास्तिक होऊया. नास्तिक होणं इट्स नॉट अ फन. माझ्या बाबतीत मी 5-6 वर्षापूर्वी पाहिलं तर मी आस्तिक होतो. म्हणजे मी देवपूजा करायचो, पोथी वाचायचो, मंदिरात जायचो, सण साजरे करायचो. या 4-5 वर्षात मग असं काय घडलं की तुम्ही नास्तिक झाला. मला असं वाटतं की मला नास्तिक होण्यामध्ये किंवा मी एका विचारांती पोचण्यामध्ये पुस्तकांचा आणि फेसबुकचा, म्हणजे मी फेसबुकला जास्त क्रेडिट देईन. कारण की फेसबुकमुळे बऱ्याच पोस्ट अशा वाचनात आल्या ज्यामुळे तुम्ही विचार करू शकाल. मला वाटतं आस्तिकांच्या बाबतीत हे असंच होतं की देव कुठून आले, माणसं कुठून आली, एवढं सगळं निसर्ग, एवढं सगळे डोंगर, पर्वत, समुद्र, नद्या हे कुठून आले. ह्याचं उत्तर त्यांना सापडत नाही. म्हणून मग कोणीतरी शक्ती आहे. कदाचित माझ्याबद्दल पण तेच झालं असावं. आपण जसं आपल्या आईवडील जे सांगतात तसं तुम्ही फॉलो करत राहता. मग तुम्हाला आईवडील सांगतात की बाप्पा आहे, त्याची पूजा करायला पाहिजे, तो प्रसन्न होतो, मग तो चांगलं करतो, मग तो वाईट करू शकतो तुम्ही वाईट केलं तर. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे लहानपणापासून बिंबवल्या जातात आणि आपण त्यात अडकून जातो. माझ्या बाबतीत माझ्याबद्दल काही वेगळं झालं नाही. आपल्याला शाळेत शिकवतात की चंद्रग्रह आहे, सूर्य तारा आहे, तो कसा निर्माण झाला इथपर्यंत शिकवतात. पण तरीही आपल्याकडे चंद्राची पूजा केली जाते. का, म्हणजे कशासाठी. हे जिथे नील आर्मस्ट्रॉंग झाले आता पण 50-60 वर्ष झाले पूर्वी तिथे जाऊन आले तिकडे, आणि आपण अजूनही आज चंद्राला पूजतो. हे कशापायी होतं. मला असं वाटतं की हे 2 मुद्दे आहेत की हे सगळं देव मानणं किंवा या सगळ्या गोष्टी असण्यामागे एक भित्रेपणा आहे आणि दुसरं आहे स्वार्थ. म्हणजे जर मी देवाचं काही केलं नाही तर माझं काहीतरी वाईट होईल. जर मी देवपूजा केली नाही तर देव मला चांगलं फळ देणार नाही, मला स्वर्गात जागा मिळणार नाही ना, दिस काइंड ऑफ थिंग्स. आणि दुसरी गोष्ट स्वार्थ. म्हणजे आज मला परीक्षेत चांगले मार्क हवेत, मला माझ्या फॅमिलीची माझी फॅमिली निरोगी हवे. ह्या सगळ्या गोष्टी एक म्हणजे स्वार्थ असतो. आपण हरलेलो असतो. मला असं वाटतं की मला कोणीतरी हवा आहे की जो माझं तारणहार म्हणून रक्षण करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देवाच्या पुढे नतमस्तक होतो. स्वतःवरचा विश्वास आपण गमावून बसतो. तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही देव ही संकल्पना तुमच्या डोक्यात घालून घेता. दुसरा प्रश्न असा आहे की आयुष्यातील काही वाईट प्रसंगी देवाचा आधार घ्यावासा वाटत नाही का. तर म्हणजे आता तर नक्कीच नाही. आस्तिक होतो तेव्हा खूप घेतला, प्रत्येक वेळी घेतला. काही उत्तरं नाही मिळाली की देवाचा धावा करणं हे होतंच. पण आता एका नास्तिकतेपर्यंत, म्हणजे एकदा नास्तिक झाल्यानंतर, तुम्ही एकदा नास्तिकतेपर्यंत पोचल्यावर ह्या अशा गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत. आणि जो करतो, म्हणजे नास्तिक होऊनही जो एक काही विशिष्ट प्रसंगी देवाचा धावा करतो, मला वाटत नाही की तो नास्तिक आहे, तो नास्तिक झालेला आहे किंवा तो एका प्रोसेसमधून त्या नास्तिकतेपर्यंत पोचला आहे. बऱ्याच वेळा एक फॅड असतं नास्तिकता. हे पण एक फॅड झालं आजकाल की सगळे आहेत ना, काही विचार आपण कोणातरी फॅन असतो. म्हणजे ती व्यक्ती जर नास्तिक असेल ना तर मग लोकांना वाटतं की नास्तिक असणं म्हणजे फार विचारवंत असल्यासारखं. म्हणून ही बरेच लोक नास्तिकतेकडे वळतात की नास्तिक हे सांगायला जातात. मला असं वाटतं की तुम्ही स्वतः तिथपर्यंत पोचायला हवं. तुम्हाला ते प्रश्न पडायला हवे. तुम्ही स्वतः त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत, त्यावर विचारविनिमय करायला हवा, त्यावर डिस्कशन व्हायला हवेत. तर तुम्ही असं एका स्टेजपर्यंत पोहोचू शकता. असं कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या प्रभावाखाली जर तुम्ही नास्तिक होत असाल तर मला वाटत नाही की त्याला नास्तिक म्हणावं. आधार घेण्याचे, म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही, म्हणजे नास्तिकांसाठी, म्हणजे माझ्यासाठी जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याचा आधार घेणं मला मूर्खपणाचंच वाटतं. नास्तिकता ही एक फॅन्टसी नाही आहे. म्हणजे नास्तिकता ही एक विचारधारा आहे.
नास्तिकता हे जर असं काही भारीतलं असं काही नसलं, पण नास्तिकता एक स्वातंत्र्य आणि ती स्वातंत्र्य उपभोगण्याची कला ही खूप निराळी आहे. तिसरा प्रश्न आहे की नास्तिकांनी एकत्र यावं का? तर नक्कीच मला असं वाटतं की समविचारी लोक एकमेकांना खेचली जातात, तर तसं चुकीचं असं काही नाही. आणि नास्तिकांनी मला तर असं वाटतं की त्यांच्या आता संघटना व्हायला हव्यात. संघटना झाल्या की लगेच तलवारीकडून एकमेकांची मुंडकी उडवणं असं नाहीच, पण आता ढाल घेणं गरजेचं आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी म्हणजे ही सगळी नावं वाचलीत, काय झालं म्हणजे काय ह्या धर्मवेड्या लोकांनी काय केलं? कारण की ह्यांना फक्त आवाज थांबवायचा आहे समोरच्याचा, ह्यांना तुमचं व्यक्त होणं मान्य नाही. देवाबद्दल किंवा देवाच्या विरोधात एक शब्द जरी काढला, अगदी तो अंधश्रद्धेच्या विरोधात असला, तरी ही लोक पेटून उठतात. ही धर्मवेडी लोक कायदा हातात घेऊ शकतात. त्यामुळे ह्या उन्मादाच्या विरोधात उभं राहण्यासाठी आपली एकी असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की संघटित होऊ, एकत्र येऊ, तर टिकून राहू, आणि हे गरजेचं आहे. त्यामुळे नास्तिकांचे मेळावे, नास्तिकांनी एकत्र यायला हवं मोठ्या प्रमाणात. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी नास्तिकांचे मेळावे आयोजित केले जात आहेत. त्याबद्दल माझं मत, ही खूप चांगली गोष्ट आहे, असं व्हायला हवंच. या निमित्ताने असं म्हणजे लगेच नास्तिक मेळावे आयोजित केले याचा अर्थ लगेच सगळे नास्तिक होणार असं नाही, आणि मला वाटत नाही की तो उद्देशी आहे. पण त्यानिमित्ताने हे एक ठिणगीसारखं काम करेल. लोकांपर्यंत आपले प्रश्न पोचवले जातील. एक ह्या संघटनेमार्फत, या एका मेळाव्यामार्फत लोकांपर्यंत आपण पोचू शकू. खूप सारे मला असं वाटतं की खूप सारे लोकांनी त्या बाबतीत विचारच केलेला नाही आहे. म्हणजे त्यांना हे प्रश्नच पडले नाही आहेत, आणि असू शकतात असं, म्हणजे त्यांची ही चूक असं नाही, पण त्यांना हे प्रश्नच पडत नाही. तर त्या लोकांपर्यंत कदाचित हे प्रश्न पोचवले जातील. त्यामुळे ही खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे मेळावे असं आयोजित करणं आणि असं घडणं ही काळाची गरज आहे. मला असं वाटतं ही आवश्यकता आहे. नास्तिकांना संदेश हाच की तुम्ही खंबीरपणे व्यक्त होत राहा. तुमचा आवाज वेळोवेळी दाबला जाईलच, चिरडला जाईलच, तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं येईलच, पण याला कशालाही न जुमानता तुम्ही तुमचं व्यक्त होणं चालू ठेवा खंबीरपणे. यावर सकारात्मक चर्चा घडायला हव्यात. आपल्याला हिंसक व्हायचं नाही, आपल्याला कोणाला मारामारी करायला जायचं नाही कोणी ऐकत नाही म्हणून, पण त्याचवेळी समोरचा एक कानाखाली मारतोय तर तुम्ही 4 कानाखाली मारण्याची तयारी ठेवा. कारण की आता हा काळ गेलेला आहे का, ह्या लोकांना फक्त ही जी धर्मवेडी उन्माद माजवणारी लोकं आहेत, या लोकांना फक्त तुमचा आवाज संपवायचा आहे. खूप झाली उदाहरणं, आता बस झालं. आता म्हणजे आपल्याला आपल्या शब्दांची तीक्ष्णता, प्रखरता वाढवावी लागेल. आपला हा मिळमितपणा आपल्याला कमी करायला हवा. आता नास्तिकता ही जहाल राहायलाच हवी. तर मला असं वाटतं की नास्तिकांनी हे खंबीरपणे व्यक्त होणं आता हे गरजेचं आहे. बाकी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, खेळत राहा. लाईफ इज ब्युटिफुल. एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ युअर लाईफ इज प्रिशियस. टिल देन, टाटा, सिया. भेटत राहूच.